मित्र नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करतोय आपलं भात लावणीच्या दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये। परवा एक व्हिडिओ टाकला होता, पाहिला असालच। भात लावणीला सुरुवात केलेलीच होती, त्याच्यानंतर 2 दिवस गेले, काय व्हिडिओ वगैरे बनवला नव्हता, कारण पाऊस मस्त साथ देतोय। आणि आज सकाळपासून एवढा जबरदस्त लागतोय ना, काय त्याची आयटम वगैरे सोडून गेले काय माहिती नाही, कारण थांबतच नाहीत, तेवढा वारा पण सुटला आहे। जिथे भात लावणी आपण करत होतो ना, तिथून मित्रांनो लावत आता वरती आलो आहे। तिकडलं सर्व आटपलेलं आहे आणि इकडे आलो आहे। काल ताई आणि भाऊजी आले होते। जवळजवळ ताईचं लग्न होऊन 7 वर्ष झाली आणि 7 वर्षानंतर ताई इकडे आईशीला आणि बापसाला मदत करायला आली लावणी लावायला। तेही तिकडे लांजामध्ये शेती करतात, परंतु थोडीशीच आहेत, कारण उमल वगैरे असते, त्याच्यामुळे त्यांची लावणी वगैरे वाहून जाण्याची शक्यता असते। थोडासा उशीर होईल त्यांना लावणी लावायला, कारण अजून ते काय पेरलेला भात वगैरे काय रुजून आलंही नाही। आणि इकडे आता मी एका मळीची सकाळ चिखल केली। पाऊस होता त्याच्यामुळे काय ब्लॉग वगैरे बनवत नव्हतो मी, कारण काम पहिलं, त्याच्यानंतर व्हिडिओ वगैरे बनवायला घेतोय। आता ही एक मळी चिखलवलेली होती। आपल्याकडे मॅन पॉवर सध्या कमीच आहे। आई गेली होती संध्याकाळी घरी, ताईने भाऊजी घरी गेले होते, कारण वरी उड्डू दोघेजण लहान आहेत। आता येतो बोललेत, थोड्या वेळानं आले तर येतील। इकडे आता मी या मुलीची चिखल केली होती, आताच मी बाहेर पडलो आहे। थोड्याशा पेंड्या कमी पडल्या होत्या, कारण दाढ पप्पा तिकडे खाली काढतायत आणि आम्ही दोघेजण लावणी लावत होतो। खालून दाढ आणून देऊन इथे आता म्हटलं थोडासा राहिला आहे, बघतो आई लावते, दाखवतो तुम्हाला बघा। त्यात छत्रीत घेतो। इथे बसून घ्यावा। बदली पडली भाकरी टाकायच्या। तुमच्या हाताने काढून भाजी पाणी घ्यायला सुकट आणि भाकरी आहे, न्यारी करून घेतो आता। वाजले 10। आई आणि पप्पा पण बसले आता न्यारी करायला। या तुम्ही पण न्यारी करायला। ताई आणि भाऊजी आलेत, गाडीत बसलेत बघा, न्यारी करताना झालेत। तिकडे भाऊजी आहेत, ही ताई। गाडी घेऊन जावा माझी। काय हा जातो। पावसाचं प्रमाण मित्रांनो वाढलं आहे आता जास्तच। या मळीची आता चिखल केली आहे, खत मारून घेते। किती भाजी होणार त्या जांभींची? जांभी पडलेले आहेत, ते जमवत आहेत भाजी करायला। ते भावाजी गेलेत, जांभे शोधत आहेत। ज्या राहिलेल्या जांभी असतात ना नंतर, त्यांची आता भाजी चांगली होती पावसात। पाऊस जास्तच वाढला आहे आता। चिखलावाला पाऊस चांगला आहे, परंतु दाढ काढून परत ते लावायला टाईम जातो ना। आता ताई आले म्हणून ठीक आहे, नाहीतर मी आणि आई दोघंच लावत असतो, आणि पप्पा कुठून मधून आले तर नंतर आम्ही दोघेजणच लावणी लावत असतो। ताईने लावणी लावायला सुरुवात केला नाही। जांभीच्या खाली उभा आहे मी, त्याच्यामुळे जरा, आणि वरती छत्री आहे, त्याच्यामुळे जरा पावसाची थेंबकळ कमी आहे। बाहेर बघा, आणि वारा पण सुटला, त्याच्यामुळे थोडी थंडी पण वाढत चालली।
इथे पेंड्या आणून ठेवत आहेत. रेनकोट पूर्ण फाटला. किती भेटल्या? इथे एक ठेवला नाही बघा इथे फोडलं ठीक लागतं. चिकट लागतो दिवस. काय किती भाजी होणार त्याची? जास्त नसतील लाखमध्ये. अरे ह्या राहिलेल्या सोडलेल्या सगळ्या आहेत त्या. शंभरवाले रेनकोट आले पण एक काम चांगलं झालं की काम व्यवस्थित करायला मिळतं. यांच्या इथे आता 1 2 3 4 आणि ती वरची कशा 5 मळ्या राहिलेल्या आहेत. आणि यांना इथे पाणी भरपूर आहे पण ते दुसऱ्या ठिकाणी गेलेत आता. कारण हे इथे पाणी मिळू शकतं. कारण हे काकाच्या मळ्या पण लावायला या मळीतलं पाणी मिळेल. आणि त्याचा पाऊस पडतो आहे म्हणून ते तिकडे दुसऱ्या ठिकाणी गेलेत. कारण तिथे त्यांच्या मळ्या कमी होत्या आणि आता पाऊस चांगला पडतो आहे तिथे पाणी मिळेल. मी पण आता जातो. थोडा वेळ काम करतो आता. पाणी लावायला आता घेतो मी पण. म्हणजे मुली जरा लवकर लावणार कारण जरा मळ्या मोठ्या आहेत. अगदीच मोठ्या नाही आहेत कारण आमच्या मळ्याच्या शेतीमध्ये भरपूर मोठ्या मळ्या असतात लांब असतात. ही मळी मित्रांनो पूर्ण लावून झाली. त्यानंतर आम्ही जेवायला गेलो आणि जेवायला नेहमी घरीच जातो दुपारी. कारण पहिलं बैल वगैरे असायची तेव्हा आम्ही घेऊन यायचो कारण थांबायला लागायचं बैलांना वगैरे बांधून परत मग रानातच जेवायचो दुपारचं. तर हा एक दाडसा आता पूर्ण झालेला आहे काढून. पाऊस गेला आहे. आई येत आहेत आणि ही एक मळी आहे. तर आता मंदिरात थोडंसं काम आहे. म्हणजेच जे मागे राहिलेलं काम काही अडचणींमुळे राहिलं होतं ना तर आमच्याकडे बळ लोटणे म्हणजेच किरकं लोटणे ही एक प्रथा आहे. तर त्याच्यासाठी आता ते दुपारनंतर पप्पा वगैरे सर्व गावकरी मंडळी मंदिरात गेलेत. तर आता काय आपल्याला काम करायचं नाही. ट्रॅक्टर आता उभा चालणार आहे. फक्त अशा वेळेला फक्त दाढ वगैरे काढायचंच काम करायचं आहे. आणि सगळेजण आता कोण कामं वगैरे करत नाहीत अशा वेळेला. तर आता इथे फक्त आपली ही एक मळी ही हा अर्धा कोपरा दाढ काढायचा आहे खाली आहे. त्याच्यानंतर या इकडे सुनीलच्या मळ्यांच्या तिकडे मळी आहेत. लावणी लावलेल्या मळ्यांमध्ये पाणी बघा असं मस्त साचून जातं. हे पाणी आपल्याला नंतर लागलंच दुसऱ्या मळ्यात वापरायला मिळतं. बघा ह्या मळ्या आहेत आपल्या इकडे. इकडे पण दाढ काढल्याशिवाय काम नाही. हे शेत आपण दरवर्षी करायचो परंतु ती काकी बोलली होती आम्ही यंदा करू म्हणून शेत. म्हणून आम्ही काही तिकडे लक्ष दिलेलं नाही कारण भाजावळ केलेली नव्हती. त्याच्यामुळे दाढ पेरणं पण चुकीचं होतं. तर आता आपली दाढ होणार आहे तिकडे जरा भरपूर कारण अर्ध्या मळीत दाढ जास्त पेरलेली होती ना. तर मग इकडे 1-2 मळ्यानंतर उकळून त्याच्यामध्ये लावणी लावायला लागेल आपल्याला. कारण आता अशीच रोपं फेकून द्यावी लागतील. फेकून नाही आपण लावणार आहोत.
इकडच्या 1-2 मला उकळून ठेवू. पण आता आपल्याला फक्त डाळच काढायची आहे. तिकडल्या भागातले रोप आहेत ते काढूया. हा मित्रांनो व्हिडिओ इथे संपवतोय. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलवर अजून कोणी नवीन असेल आणि चॅनलला कोणी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. बाय.